नमस्कार. आपण नॉनस्टिक वरच्या ह्या भागामध्ये आता हा तिसरा टप्पा आहे, ज्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत, की नॉनस्टिक घेताना नक्की काय-काय बघायचं आहे. ह्याच्या अगोदरच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं, की नॉनस्टिक नक्की कसं बनलेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं होतं, की नॉनस्टिक वापरताना काय काळजी घ्यायची आहे. तर डॉक्टर गानू आपल्याला हे समजावून सांगतायत, की आता नॉनस्टिक घेताना आपण काय विचार करायला पाहिजे. तर डॉक्टर गानू अ, आम्हाला बेसिकली हे सांगा, कारण आम्ही जर भांड्यांच्या दुकानांमध्ये वगैरे गेलो, तर तो दुकानदार आम्हाला काही ना काहीतरी सांगत असतो, की हेच चांगलं आहे, तेच चांगलं आहे वगैरे. पण नक्की सायंटिफिकली तुम्ही तुमच्या अनुभवाने आम्हाला सांगा, की नॉनस्टिक घेताना नक्की काय-काय आम्ही बघायला पाहिजे त्याच्याबद्दल? तर पहिला मुद्दा त्याच्यामध्ये काय येईल, तर आपण पहिल्याही भागात बघितलं होतं की PFOA म्हणजे पर फ्लुरो ऑक्टॅनोइक ऍसिड, ते इमल्शन करता जे वापरलं जात असते ते आता वापरलं जात नाही. हं, पण तरी सुद्धा आपल्याला गॅरंटी पाहिजे त्याची, त्यामुळे मॅन्युफॅक्चररचं सर्टिफिकेशन पाहिजे की दिस प्रोडक्ट इज PFOA फ्री, हं. पर फ्लुरो ऑक्टॅनोइक ऍसिड फ्री, असं मॅन्युफॅक्चररनी म्हटलेलं असलं पाहिजे. असं नॉनस्टिक पॅन घ्यावं, म्हणजे मग आपल्याला सेफ्टी राहते. कारण म्हणजे ऍसम्पशन्स, म्हणजे माझे एक प्रोफेसर म्हणजे म्हणायचे की ऍश्युमचं स्पेलिंग काय आहे, तर ASSUME. हो. तर ते म्हणायचे, इफ यू आर गोइंग टू ऍश्युम देन यू लिव्ह मी आउट, म्हणजे राहतो तो ऍस. तर जो ऍश्युम करतो त्याच्यामध्ये अशी फसण्याची भीती असते. बरोबर, आणि म्हणून ऍसम्पशन तो म्हणतो शक्यतो करू नका. तर बरोबर. आपण ते पाळायचं तंत्र आणि म्हणायचं की ऍसम्पशन नाही, सर्टिफिकेशन पाहिजे. कारण PFOA जरी पॅन मध्ये वापरत नसले, इमल्सिफायर म्हणून आली, हां. तरी इतर ठिकाणी वापरलंच जातं. कारण ते नॉन, म्हणजे त्याला स्टेन प्रूफ आहे, अमुक आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. तर हं. इथे नक्की नाहीये ना, हे सर्टिफिकेशन पाहिजे. आणि नसेल तर त्या मॅन्युफॅक्चररच्या, म्हणजे जी त्यांनी आपल्याला दिलेली असते माहिती, प्रॉडक्ट हो. लिटरेचर, त्याच्यामध्ये ते असतं. तर हं. ते कन्फर्म करायचं की PFOA फ्री आहे, म्हणजे हां. आपलं समाधान. डोंट ॲश्युम एनिथिंग. बरोबर. आपला दुसरा मुद्दा आहे गेज. म्हणजे आता आपण आपल्या नेहमीच्या उदाहरणाकडे येऊया, की साधी ट्रॅक पॅन्ट असते आणि जीन्सची पॅन्ट आहे. तर जीन्सची पॅन्ट ठीक आहे, ती फाटत नाही लवकर. ट्रॅक पॅन्ट फाटू शकते. तेच आपल्याला पॅनला, सगळी जगातली प्रिन्सिपल्स मुळामध्ये सेमच असतात. हं, हं. ऍप्लिकेशन आपण तो बघायचा असतो. त्यामुळे मग गेज काय आहे, म्हणजे त्या लेअरचा, आपल्या PTFE किंवा टेफ्लॉन लेअरचा गेज जर जास्त असेल तर हं. भांड्याची ड्युरेबिलिटी वाढेल. हं. थिन गेज असेल तर ड्युरेबिलिटी कमी होईल. त्यामुळे गेज हा मुद्दा महत्वाचा राहील, की ती सुद्धा मॅन्युफॅक्चररची जी लिस्ट असते प्रॉडक्ट बद्दलची, ती हं. आपल्याला बघून ते समजतं की जास्त थिकनेस आहे का कमी थिकनेस आहे. हं. आणि त्याप्रमाणे आपण जास्त थिक निवडलं की लॉन्जिव्हिटी, कारण परत परत या गोष्टीत खर्च करायला लागणं लवकर, हे आपण त्याच्यामधनं टाळू शकतो. बरोबर. हं, हं. आणि त्याचा वरचा पापुद्रा निघणं वगैरे ते प्रकार पण हा, कमी म्हणजे होतील ना? जर हं. थिक गेज असेल तर बरोबर आहे, की तुम्ही जो मुद्दा बरोबर घेतलात, की पापुद्रा निघून येणं किंवा स्क्रॅचेस पडणं, हं. तर ह्याच्यापासून मग प्रोटेक्शन राहतं. आणि बरोबर. ते आपल्या पोटात आवश्यक ते आहे म्हणजे. अंश जाणार नाहीत आपल्या पोटात. हा, ते अंश पापुद्रा जाणार निघणार नाही लवकर नाही. हं, हं. आणि ते भक्कम राहील. कारण जितकं लेअर थिक आहे तर ती एकमेकांना कोहेसिव्ह राहतात ना. हं, हं. म्हणजे साखळी ज्याला आपण म्हणतो तशी. त्यामुळे मग थिक लेअरचं शक्यतो आपण निवडावं. आता तिसरा मुद्दा आपण बघूया, की इंडक्शन प्लेट वरती जर कॉम्पॅटिबल असेल, हं, हल्ली बहुतेक इक्विपमेंट्स अशी असतातच कॉम्पॅटिबल. पण मग होईल म्हणजे कसं आपल्याला, की गॅसच्या ऐवजी आपल्याला इंडक्शन प्लेट वापरता येईल. हं. त्यामुळे हा मुद्दा मग जरूर चेक करायचा, कारण हल्ली बहुतेकांच्या घरी आणि सध्याची सिच्युएशन बघताना तर, हं. म्हणजे मध्यंतरी मिळत नव्हते इंडक्शन हो, प्लेट्स आता पण नाही मिळत आहेत सर्रास. ब्लॅक मार्केटमध्ये, कारण गॅस संपला तर काय, तर हे वापरता येतं. त्यामुळे इंडक्शन प्लेट कम्पॅटिबल आहे ना हे बघावं, म्हणजे मग आपल्याला रिपीट नाही होत भांडी. म्हणजे बरोबर. नाही तर मग आपल्याला गॅसवर अवलंबून आहे आणि मग आता मी काय करू, कारण हो. गॅसच वापरायला पाहिजे, इंडक्शन प्लेटला चालत नाही, असं नको. तर हं. कॉम्पॅटिबलच घ्यावं म्हणजे. त्यामुळे दोन्हीकडे आपण वापरू शकू. दोन्हीकडे वापरू शकतो. बरोबर. आता बऱ्याचदा मॅन्युफॅक्चरर्स बघा, मार्केटिंग मुळेच
प्रॉडक्ट जास्त विकलं जातं. मग ते आपल्या गोष्टी सांगत राहतात. हम्म, ते सांगतील की स्क्रॅच प्रूफ आहे. हम्म, कारण आपला मुद्दा तोच होता की त्याला ओरखडा येणं. हम्म. आपण पहिल्या भागात बघितलं की ओरखडा येता कामा नये. म्हणजे आपण मेटल कालथा उलथनं वापरायचं नाही असं आपण म्हटलं. हो. तर मग आता म्हणतात की आमचं हे प्रॉडक्ट आहे हे स्क्रॅच प्रूफ आहे. हम्म, म्हणजे तुम्ही जरी टोकदार काही मेटॅलिक वापरलात म्हणजे चमचा वापरला डोळ्याला किंवा असं काही वापरलं डाव वापरला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. हम्म, तर ती गुण नक्कीच आहे चांगला तो गुण. पण तो गुण असलेलं घ्यावं. हम्म. पण घरी वापरताना कालथा वगैरे वापरू नये. हा. म्हणजे डिझायरेबिलिटी काय आहे, ऍक्सेप्टेबिलिटी तो म्हणत असेल की हा. तुम्हाला टोकदार जरी वापरलं तरी प्रॉब्लेम येणार नाही. पण शक्यतो कमी वापरलेलं चांगलं. हम्म. तर मग आम्ही उत्तम घ्यायचं. पण वापरताना आम्ही लाकडी स्पॅच्युला किंवा प्लास्टिकचा स्पॅच्युला असेच पण प्लास्टिकपेक्षा मग लाकडीच चांगला. कारण हो. परत प्लास्टिकमध्ये आपण म्हणतो ते काय केमिकल्स येतील का नको. त्यामुळे ते टाळलेलं चांगलं. तर मग आपण सिलिकॉनचा 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 चालतो. चालेल. सिलिकॉनचा चालेल. सिलिकॉन आणि लाकडी हम्म. आणि हे मिळतात म्हणजे व्यवस्थित. त्यामुळे मग ते वापरावे. घ्यावं स्क्रॅच प्रूफ. बरोबर. पण वापरताना जपूनच वापरावं. हम्म. कारण आपल्याला आपल्या भांड्यांमध्ये सगळ्या गोष्टीत जीव असतो. आपण पटकन रिप्लेस करायला म्हणजे नाही करत आपण आणि मग ते वापरत राहणं. म्हणजे आपण याच्यात बघितलं पितळ्याच्या भांड्यांमध्ये की जर लेअरिंग गेलं असेल टीनचं हा. तर ती वापरू नये. पण तो म्हणजे कथलाचा लेप देणारा जर आला नाही बरेच दिवस तर मग आपण वापरलं गेलं असं. हो तर ना. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टळतात. तसं इथे स्क्रॅच फ्री असलं तरी आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा चांगल्या ड्युरेबिलिटीला. पण हम्म. वापरायचं लाकडी स्पॅच्युला किंवा सिलिकॉन. हम्म. हम्म. आता वॉरंटी हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी जेव्हा सांगतो माझं प्रॉडक्ट आहे आणि अगदी व्यवस्थित वापरा 5 वर्ष 10 वर्ष काय प्रॉब्लेम होणार नाही असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा समोरचा माणूस म्हणतो की अरे हो नक्कीच म्हणजे चांगलं असणार प्रॉडक्ट. कारण वॉरंटीमध्ये त्याला बॅकअप असतो. हम्म. तर ती खोटी वॉरंटी काही कोणी देणार नाही. त्यामुळे लॉंग टर्म वॉरंटी जर असेल आणि त्याच्यातनं काय आपल्याला फायदा होणार असेल तर ती वॉरंटी पण बघून घ्यावी. हम्म. 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 अशा प्रकारे आपल्याला हे जर मुद्दे बघितले विकत घेण्यापूर्वी बरोबर. आणि मुख्य नंतर गोष्ट म्हणजे हे सगळं जरी असलं हम्म. तरी माझं वापरणं आपण कसं वापरायचं हे जे बघितलंय ते तसं ते पाळायलाच पाहिजे. म्हणजे बरोबर. स्क्रॅच होणार नाही म्हणून मी थोडंसं दुर्लक्ष केलं हम्म. किंवा भक्कम लेअर आहे म्हणून जास्त तापवला, हम्म. तेलाशिवाय तापवला तर ती एकमेकांना सबस्टिट्यूट नाहीये. बरोबर आहे. हा एकमेकांऐवजी वापरायचे नाहीये तर ती ऍडिटिव्ह आहेत. म्हणजे याचा फायदा तिथे घ्यायचा त्याचा फायदा इकडे घ्यायचा हो. असं आपण वापरायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बेसिकली सांगताय की पीएफओए फ्री आहे की नाही हे बघावं. हो पहिला हो मुद्दा. दुसरा गेज जास्तीत जास्त जेवढं असेल तेवढं चांगलं. तिसरा मुद्दा इंडक्शन कम्पॅटिबल पण असेल तर आपल्याला हो जास्त चांगलं कारण हो गॅसवरही वापरू शकतो इथेही वापरू हा. शकतो. चौथा मुद्दा म्हणजे स्क्रॅच प्रूफ असेल तर उत्तमच Correct. आहे. पण तरी पण आपण लाकडी किंवा सिलिकॉनचा स्पॅच्युलाच वापरायचा. आणि हा पाचवा मुद्दा आहे की वॉरंटी जितकी जास्त देत असेल तो ठीक आहे. हे हा तेवढं चांगलं. म्हणजे कारण ब्रँड ब्रँड. म्हणजे मग चांगल्या कंपनी म्हणजे ब्रँड म्हणजे आम्ही मला वाटतं मी आधी हा शब्दप्रयोग केला होता की महंगा रोये एक बार सस्ता रोये बार बार. तर म्हणजे बरोबर. मिळतंय इथे मला स्वस्त मिळतं म्हणजे आता डिस्काउंट मध्ये स्वस्त असणं गोष्ट वेगळी. पण प्रॉडक्टची किंमतच तर मग ते इन्फिरियर असू शकतं. आणि चांगल्या कंपन्यांचा बॅकअप नक्कीच चांगला असतो. हं. त्यामुळे ब्रँड व्हॅल्यू जी असते ती पे करायला तयार असावं पण प्रॉडक्ट चांगलं घ्यावं. हो. आणि परत तुम्ही हेही शेवटी सांगितलं की जरी आणि मला प्रेक्षकांना बेसिकली हे सांगायचंय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या डॉक्टर कानू सरांनी सांगितल्या आहेत ते मुद्दे विकत घेताना तर काळजी घ्यायचीच आहे. पण तुम्ही ज्या भागामध्ये डॉक्टर कानू सरांनी सांगितलंय की वापरताना काय काळजी घ्यायची आहे, तो अजिबात मिस करू नका. तो भाग बघा आणि नक्की ती काळजी पण घ्या. तर डॉक्टर कानू खूप खूप धन्यवाद.
तुम्ही खूप छान प्रकारे हे सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. माझे स्वतःचे खूप सारे गैरसमज ह्याच्यातनं दूर झालेत. आणि इतरांना पण ते नक्कीच खूप उपयोगी पडतील. थँक यू सो मच. थँक यू. धन्यवाद.